नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी योग्य मेजरमेंट सांगितले आहे। वडी तळताना तेलात विरघळू नये किंवा आपण ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस ती भुसभुशीत होऊ नये, वडी किती वेळ वाफवायची यासाठी खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। वडी बनवण्यासाठी कोथिंबीर आणि डाळीच्या पोटाचे प्रमाण किती घ्यायचे हे मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तुम्ही जर माझ्या पद्धतीने वडी बनवली तुमची वडी अगदी परफेक्ट बनून तयार होईल। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। वडी बनवण्यासाठी येथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून नंतर ती सुती कपड्यावरती निथळायला ठेवली होती। आता कोथिंबीर कट करून घेऊ। कोथिंबीर कट करत असताना अगदी बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे आता हे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे आहे। आता जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना, मी ती कपाच्या साहाय्याने मोजून घेणार आहे आणि मोजून घेताना अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला ती भरून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असलेल्या कुठल्याही वाटीने ही कोथिंबीर मोजून घेऊ शकता। इथे मी 3 कप कोथिंबीर घेतली आहे। आता याच कपाने मी 2 कप बेसन पीठ मोजून घेणार आहे। 3 कप कोथिंबीरसाठी 2 कप बेसन पीठ असे मेजरमेंट मी इथे घेतले आहे आणि हे अगदी योग्य मेजरमेंट आहे। तसेच पाव कप तांदळाचे पीठ घालून घेणार आहे। यामुळे कोथिंबीर वडी कुरकुरीत व्हायला मदत होते। आणि जो मी ठेचा काढून घेतला आहे ना मिक्सर मध्ये तो घालून घेऊ। आता यामध्ये सुके जिन्नस घालून घेऊ। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आता इथे मी पांढरे तीळ घेतले आहे ते घालून घेऊ। 1 ते 2 चमचा पांढरे तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे पाणी न घालता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। कोथिंबीर मध्ये मॉइश्चर असते त्यामुळे इथे पाणी घालायची गरज नाही। जर तुम्हाला हे मिश्रण खूपच ड्राय वाटत असेल तर इथे थोडेसे पाणी घालायचे आणि कोथिंबीरचा गोळा मळून घ्यायचा आहे। मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते ना अशा पद्धतीने। इथे व्यवस्थित असा माझा गोळा मळून झालेला आहे। आता काय करायचे, एक मी ट्रे घेतला आहे आणि त्याला सगळीकडे तेल लावून घेतले आहे। आता यावरती पांढरे तीळ घालून घेऊ। तीळ घालून झाल्यानंतर जो गोळा होता ना तो असा हाताच्या साहाय्याने प्रेस करत करत आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता यावरती आणखीन थोडेसे तेल मी स्प्रिंकल करणार आहे। आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। मध्ये एक स्टँड ठेवायचे आणि कोथिंबीर वडी जो थापलेला ट्रे आहे ना तो यामध्ये ठेवून द्यायचा। आता कढईवरती झाकण ठेवायचे आणि 20 ते 25 मिनिट मीडियम हीट वर आपल्याला ही वडी वाफवून घ्यायची आहे। वडी वाफवत असताना अधूनमधून उघडायची नाही। 20 मिनिट झाल्यानंतर एकदा चेक करायचे वडी व्यवस्थित झाली आहे का नाही। म्हणजे ती कशी चेक करायची, त्यामध्ये एक चाकू घालून बघायचा आणि नंतर तो काढल्यावर तो एकदम क्लीन आला पाहिजे। आता मी इथे वडी पूर्णपणे थंड करून घेतली आहे। आता ह्याचे जे कडा आहेत ना अशा पद्धतीने आपण लूज करून घेऊ। कडा लूज केलाय की हा ट्रे आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। वाव, तुम्ही इथे बघू शकता किती परफेक्ट ही अशी वडी झाली आहे। तसेच कट करताना बिलकुल पण चिरा नाही पडत। याचा अर्थ मी तुम्हाला जे काही मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी योग्य आहे। तुम्ही पण हे मेजरमेंट घ्या, कोथिंबीर वडी बनवा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा की वडी तुमची कशी झाली। अशा पद्धतीने इथे मी सर्व वड्या कट करून घेणार आहे आणि इथे मी स्क्वेअर शेप मध्ये वड्या कट करून घेतल्या आहेत। तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या शेप मध्ये वड्या कट करून घेऊ शकता। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। आता यामध्ये वड्या घालून घेऊ। मी इथे वडी डीप फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ही शॅलो फ्राय करून पण खाऊ शकता। शॅलो फ्राय केल्यानंतर पण याची टेस्ट इतकीच भन्नाट अशी लागते। आता एका साइडने 4 ते 5 मिनिट वडी तळून घ्यायची आणि पलटून नंतर दुसऱ्या साइडने पण व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। कोथिंबीर वडी बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ होते, त्यामुळे याची टेस्ट इतकी भन्नाट अशी लागते ना। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये पण मला नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। तुम्ही ते बघू शकता
याला कलर्स टेक्स्चर किती सुरेख असे आले आहे. वाव, मस्तच. आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल की वडी किती कुरकुरीत अशी झाली आहे. आणि ज्यावेळेस आपण वडी वाफलवतो ना त्यावेळेस ती कट करून फ्रीज मध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळेस काढायची आणि फ्राय करून पण खाऊ शकता. पण एवढे पेशन्सच नसतात, कारण ही वडी इतकी खमंग आणि कुरकुरीत लागते ना, तर जर ही वडी तळली तर फटाफट फिनिश होते. अशा पद्धतीने इथे माझी सर्व वडी तळून झालेली आहे. अशा पद्धतीने आपली कुरकुरीत खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवून झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक रिक्वेस्ट आहे, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.